त्याची तुम्ही वाट बघवता तो आपल्या सर्वांचा लाडका चिंच पोकीचा चिंतामणी. काय एवढीशा गल्लीतून गणपती जातो भाई, विचार करा ना. एवढीशी गल्ली बघा. बापरे केवढी मोठी आहे ही मूर्ती. ती नेतील तरी कशी काय काय रे देवा. लालबागच्या राजाचा एक बोल. गणेश की मूर्ती. ही तीच मूर्ती आहे भाई जी मला आवडायची. प्रत्येक गणेश गल्लीला प्रत्येक मूर्ती भारी यार. प्रत्येक मूर्ती भारी. एक नंबर. बाबा डेंजर मूर्ती आहेत रे. एक एक स्टार्टिंग पासून बघत आलोय पण एवढ्या भारी भारी मूर्ती आहेत ना. बघून घ्याई बघा. एवढ्या वर्षात ना फर्स्ट टाइम एवढे सगळे गणपती गेले. फोटो काढायची आवड बघा. एकटीच आहे बाप्पा समोर. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं 100% नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आताच सकाळ झालेली आहे. मस्त की मॉर्निंग झालेले 7 वाजता आलेले. 6:45 झाले टोटली. आणि एवढी बॅग वगैरे घेऊन एवढी तयारी वगैरे करून कुठे चाललेलो आम्ही? कुठे चाललो आम्ही? लालबागला. असं बोलणार? लालबागला चाललो असं बोल. लालबागचा गणपती बघायला. शाबास. लालबागचा राजा बघायला. हा आपण कुठे चाललो चिनू? लालबागचा राजा बघायला. लालबागचा राजा वगैरे. लालबागचा राजा बघायला. आणि जेवढे गणपती असतील ना तेवढे गणपती आज आम्ही बघून येणार. एन्जॉय करून असं बोलायचं. याला बोलतात उत्तर. तर मित्रांनो आम्ही चाललेलो आता लालबागला. आणि पूर्ण आम्ही 4 जण चाललेलो. मी आहे, चिनू आहे, ताई आणि मम्मी. आम्ही 4 जण चाललो कारण की 2 जण आमची माणसं येत नाहीयेत. दर्शन वगैरे जर नाही भेटला तर मुखदर्शन सुद्धा तुम्हाला घेऊन देऊ. कारण की मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या तुम्हाला ते बघायला जायचं आम्हाला खरं तर. सो बघूयात या ब्लॉग मध्ये. एन्जॉय करा. काय होतंय काय नाही. जर चॅनलवरती नवीन कोण आला असेल तर चॅनलला पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आता सकाळची आमची पहिली ट्रेन आहे तर इकडनं पकडून आम्ही तिकडे जाऊ. मग बाकीचा कसा काय रुटीन तुम्हाला सगळं ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. सो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर बंद निघूयात. चला लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. तेव्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. चला लेट्स गो. ट्रेन मधला भजन प्रत्येकाच्या नशिबात नसतं बरं का. दादा जयंतीला मला काय नाही. फायनली चिंच पोकळीला पोहोचलोय. हा बघा दिसतंय चिंच पोकळी. चला लेट्स गो. सॉरी चला जस्ट पोहोचलेलं आहे. मला लक्षातच नाही माझ्या. चला गाईस ट्रेन चेंज केली आम्ही. 2 स्टेशन होते फक्त पुढे. तर चिंच पोकळीला पोहोचलेलं आता. तर चला इकडनं आपला खरा प्रवास चालू होणार आहे बाई. ज्या ज्या मूर्त्या बघायला भेटतील ब्लॉगमध्ये बनून राहा कारण की गर्दी पण असणार आहे. मुखदर्शन भेटलं तर मुखदर्शन, चरण दर्शन भेटलं चरण दर्शन सगळं. बॅगा घ्यायला येत नाही आणि पाणी मागायला बघ कसे येतात लगेच. यातली अर्धी तरी पब्लिक आहे ना सगळी चिंच पोकळीलाच चाललेली आहे. फर्स्ट टाइम डेला झालोय ना. तर लास्ट टाइमला ना नाईटला गेलो. छान आहे बघ. किती गटार. मुंबईला आलोय ना आपण प्रॉपर. चला स्वच्छता. चला ही मम्मी आधी येते. महिन्यात एकदा ट्रेनचा प्रवास करते. आणि वर्षातून ट्रेन बघितलीच नाही का कधी?
पहिल्यांदाच बघायला आलोय. गाईज स्टेशन वगैरे उतरून आता आपल्याला भरपूर लांब, म्हणजे लांब पण नाही पण असं चालत चालत जायचं आहे. तर लाईनीत सगळे गणपती वगैरे लागणार आहेत. तर सांगण्याचा मुद्दा मेन असा होता की जर आवाज वगैरे नाही आला, कारण की भरपूर क्राऊड असतं त्याच्यामुळे, सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. कारण की ना जे काय माहिती तुम्हाला बघायला भेटेल ना ब्लॉगमध्ये, ज्या काय मूर्त्या वगैरे बघायला भेटेल थोडे सिनेमॅटिकमध्ये दाखवण्याला मी ट्राय करतो. कारण की विषय कसा माहिती आहे का, बोलायला तर भेटणार नाही पहिली मेन गोष्ट, आणि कॅमेरे वगैरे तर अलाउड नसतात. बाय चान्स असतात काय बाय चान्स लगेच बाय चान्स. तर चला काहीच काय नाही, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, बघत राहा, मजा करा, एन्जॉय करा भाई. आपला एन्जॉय करतो. आंबा चाललाय, द्राक्ष पळतात. चला आमचा वांगा गेला. या पोरीनं ना खरंच काय कामं नाही बघा. काय आलोय कशाला, चाललोय कशाला, हे बघा अवती भवती वांग्याच्या गोल गोल फिरतंय. काय खाईल काय ती चकली? तुला ताईच भेटली का? ताईकडे काय नाही खायला आमच्याकडे. मंडळी पहिला आपल्याला लागलेला आहे गिरणगावचा राजा. चिंचपोके वगैरे त्या साईडला गेला तर तिकडनं आम्ही उलट्या साईडला उतरलोय. मी तर सांगतो तुम्हाला, पहिला गिरगावचा राजा लागला बघा. गिरणगावचा राजा डायरेक्ट समोरच आहे एंट्री. चला पहिली मूर्ती आपल्याला लागलेली आहे चिंचपोकी दक्षिण विभागमधली गिरणगावचा राजा. हा बघा मस्त चरण दर्शन भेटणार आहे. मूर्ती बघा यार मस्तच वाटते, खतरनाक आहे. चला दर्शन घेऊन येऊयात. चला काहीच त्याच्या ब्रिजच्या खाली ना, याच ब्रिजचे इथे आगमन होतात बाप्पाचे. भाई विचार करणं लिटरली केवढ्या वरती आहे तो ब्रिज, केवढे मोठे. बापरे पहिलीच मूर्ती बघून शॉक झालो. आता आम्ही नाईटला जायचो पहिला लालबागला, सो डेला आलं ना तर ते भारी वाटतं. म्हणजे असं की एवढा मोठ्या मूर्त्या, रात्री टायमाला कसा अंदाज येत नाही ना कुठल्या गोष्टीचा, पण दिवसाला भारी वाटतं एकदम. चला आता पुढे पुढे एक एक गणपती लाईनशीर लागत जाणार आहे, तर व्हिडिओमध्ये बघत राहतो. मित्रांनो आपण आता आलो रंगारी बदक चाळ रहिवासी संघ, त्याच्यात एक्झॅक्ट बाजूलाच आहे. चला मस्त एंट्रन्स पण बादशाह गेलेला आहे, लाडका लंबोदर आहे समोरचा एंट्रन्स आहे. चला मम्मी पहिली मूर्ती कशी वाटली? छान सुंदर अप्रतिम. बस काळजाला लागला बाप्पाच्या बाप्पाच्या काळजाला लागले, एवढी तारीफ केलीस. आता दुसरी केवढ्या मोठ्या मूर्त्या. मग चला दुसऱ्या मूर्तीला आलोय आता. डेकोरेशन बघा काय केलेलं आहे, केवढी मोठी नंदीबैल, केवढा मोठा आहे बघा. हे बघा सही केलंय, मस्त आहे. आणि बघा आपली फायनल मूर्ती. चला फायनली चिंतामणी, चिंचपोकेच्या चिंतामणीचा विजय असो. हा बघा एंट्रन्स खूप छान आहे, मस्त. चला आता याच्यात एंट्री टाकूया. आता किती वेळ लागते काय लागते बघा. चला काहीच दोन टाईपमध्ये चरण स्पर्श आणि मुखदर्शन दोन्ही आहे ना. तर आता आम्ही चरण स्पर्श झालो चिंचपोकीला, तर म्हणजे चिंचपोकीच्या राजाला. तर इथं गर्दी बघा चरण स्पर्शला, आणि मुखदर्शन लाईन बघा सगळी सुट्टी पूर्ण. पण जाऊ दे, एक तरी चरण स्पर्श घ्यायचा आपल्याला म्हणून. एक तरी काय, अरे दोन झाले ना घेऊन ते चरण स्पर्श. तेच घेतलं. हो ते दोन माता टेकून घेतले, पण मेन दोन गणपतींच्या बोल. ताईच मित्र आहे ताईचा, तो आपल्याला डायरेक्ट चरण स्पर्श देतोय, ओळखीचा आहे चिंचपोकीला. विषय खोल ना भावा. चला डायरेक्ट पटपट डायरेक्ट बघा, लाईन तेवढं लांब आहे. आपण डायरेक्ट आलो VIP लाईनीतनं. समोरच आहे बघा मूर्ती, समोरच आहे भाई. चला तुम्हाला दाखवतो गोल्डन डे. काय बोलतो गोल्डन डे. फायनली ज्याची तुम्ही वाट बघवता तो आपल्या सर्वांचा लाडका चिंचपोकीचा चिंतामणी. जस्ट आलं आता बाहेर आणि लिटरली चरण स्पर्श झाला. एवढा भारी वाटतं ना भाई. आता आपण जात लालबागला किंवा काळा चौकीच्या राजा जाऊयात. मस्त वाटलं. कसं वाटलं रे? चरण स्पर्श भेटला. मम्मी काय बोलते, कसं वाटलं? मस्त मस्त. आम्हाला लगेच दर्शन मिळालं.
बाई खुशी बघा किती झालेली आहे. तरी यावर्षी जवळच बसलं असं वाटतं. पायाशी डायरेक्ट पायाशी लिटरली जाम भारी वाटला. खतरनाक. भावा थँक्यू सो मच दर्शन दिल्याबद्दल. खूप छान वाटलं कारण की एवढं गर्दीमध्ये फोन उचलायचा म्हटलं होते भाई कोणी उचलत नाही फोन, पण त्यांनी फोन उचलून दर्शन सुद्धा घेऊन दिलं पूर्ण फॅमिलीला. भारी वाटलं. थँक्यू सो मच. मंडळी आपण आलो चिंतामणीमधून. तसंच एक्झॅक्ट बाहेर पडला तर लगेच तुम्हाला समोर काळा चौकीचा महागणपती जो तुम्हाला माहिती असेलच छोट्याशा गल्लीमधून या बाप्पाला घेऊन जातात. आता चालेल आम्ही काळा चौकीच्या महाराजाला दर्शन घ्यायला. आता तिकडे जाऊयात. चला गाईज आता काळा चौकीच्या राजाला आम्ही एंट्रीला टाकले होते पण थोडंसं बोललं खाऊयात कारण की सकाळपासून सगळे उपाशी आहेत. तर इथे एक हॉटेल होतं मस्त तर वडापाव खातो आम्ही. बट इथे हॉटेलमध्ये हे बघा मस्त वाटतं ना फिश टँक आहे बघा. सकाळपासून निघल्यानंतर चांगली वाईब येते भाई कारण की आम्हाला एक तर ट्रेनमध्ये भजन पण भेटला सकाळ मॉर्निंग वाईब प्लस चिंतामणी राजाचं दर्शन पण खूप छान झालं. आता काळा चौकीच्या राजाचं लालबागचा राजा मेन आणि एक मुंबईचा राजा बस हे 4 गणपती झाले ना भाई. बाकी गणपतींना आम्ही इझिली कव्हर करू. काय तुम्ही देखताय काय बडबड रहा है भैया को ऐसा नाम मत रख रे. चला गाईज इथे वडापाव आलेले आपले 2 मस्त चटणी. इथे मम्मीने घरी ताईने केलेलं ना लगेच बघायला लागले. मला वाटलं ताईने सकाळी इथे फ्राय भात केला होता तो घेतलेला आहे आणि खातो जरा पटपट आम्ही. का मम्मीला एकटीला ठेवलं रे मँगोला. चटणी काय आलं चटणी काय आला काय. अच्छा मिरच्या मम्मी मिरच्या बरोबर होती काय. गाईज मिरची खाल्ली हा ना ताई एकदा कच्ची मिरची खा. कच्ची मिरची कशी आहे. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. या छोट्याशा गल्लीत ना बाप्पा जातो. विचार करा एवढीशी गल्ली बघा तुम्हाला दाखवतोय बघा. या एवढीशा गल्लीतून जातो बाप्पा बघा काळा चौकीचा महागणपती. चला काय एवढीशा गल्लीतून गणपती जातो भाई. विचार करा ना एवढीशी गल्ली बघा भाई. 4 माणसं मावतील एवढंच आहे आणि एवढा मोठा गणपती जातो भाई. फायनली आपण आता काळा चौकीच्या महागणपतीला लगेच दर्शन आहे. भारी वाटतं. काहीच खूप छान दर्शन झालं. खूप छान लिटरली बादशाह वाटला. आणि ना AC आहे भाई. असे पायाचे कडे अशी जाते हवा अशी येते भाई. एकदम कडक वाटतंय. मस्त AC दर्शन झालं भाई. चला आता नेक्स्ट पुढच्या गणपती बाप्पाला चाललं तर लालबागच्या राजाच्या दर्शनाला. आणि एवढी लाईन आहे ना भाई. हे लोक इथं या लवकर असे सगळेजण धावतात तर जाऊन तिकडेच थांबणार. ते बघा गर्दी बघा गर्दी बघा. बाबा बेकार बेकार गर्दी आहे. आम्ही चालतोय पटपट चालतोय. धावत गेलो तर काय तिकडे जाऊन थांबायचं आपल्याला. हे बघा आपला आंबा धावत येतोय. आंबा दमला आमचा. या लवकर दमली मम्मी दमली. गाली निघाला बाबा. अरे कहना क्या चाहते हो. घालून निघला गेला दमली वगैरे का आंबा गाईज केवढ्या लाईनी चालू आल्या बघा ना पटापट. मी मग अजून तेवढ्या लाईनी चालल्या तिथे बघा. गर्दी बघू शकताय. त्या साईडला तेवढी पार करून आलो. आता अजून खाली जायचंय. अजून एवढा पार करायचा आहे. काय जे मम्मीला चालता फिरता काय बी सुचता लगेच. मग एवढी एक्सरसाइज केली मग अर्धी चरबी पिघलली म्हणून खाऊन घेते काय. मला बोलते का भूक लागली. आता हा काय करते बघा. नाव माझा आणि बघा इकडे बघा काय दुखतायत खायला सगळी लागले काय. तुम्ही पण या खायला एवढ्या गर्दीत. लाईनीत उभी राहा आणि खायला या. असं नका येऊ पकडलं पण नाही. बैगन. थोडा वेळ मित्रांनो फक्त काहीच मिनिटात तुम्हाला लालबागच्या राजाचं सुद्धा दर्शन घेऊन देतो. लालबागच्या राजाचं गणपती बाप्पा. लालबागच्या राजाला मोफत लाडू प्रसाद सुद्धा आहे. कोई तरीका है भीख मांगने का. भीख तो हाथ जोड़ के मांगते. आप लोग तो दादागिरी कर रहे हैं. बघा प्रसाद असा असणार आहे काय होतो लाडूचा प्रसाद. चला
आता डायरेक्ट इकडनं बाहेर. आता नेक्स्ट गणपती कुठला आहे? खेतवाडीला तर डायरेक्ट. हा काय, चला. काहीच लालबागच्या राजाला चाललोय आता आम्ही. आणि भाई लिटरली त्या एंट्रन्स बघायला एवढा बादशाह वाटतं ना भाई, खतरनाक वाटतं रे एक नंबर. मला एंट्रन्स दाखव थांबा. भाई एकदम भारी वाटतं, खतरनाक वाटतं बघ ना, बघायला पण एकदम भारी वाटतं. कसले मोठे डोळे बिळे वाटतात भाई. गाईज आम्ही आता लालबागच्या राजा इकडनं बाहेर पडलो. तिकडनं पहिलाच राईड मारून आपल्याला आता लागतोय तेजू गायचा राजा. बाहेरच्या साईडला आहे बादशाह रे भेंडी, बाहुबलीचा लुक दिलाय हे बघा. तेजू गायचा राजा. मुंबईच्या राजाला आतमध्ये एंट्री टाकले आम्ही. सगळीकडे पब्लिक लाईनीतच जातोय ना, प्रायव्हेट ना पास आम्ही घेतोय. कारण की पास घेऊन मुंबईच्या राजाला आहे ना मुखदर्शनच भेटतंय. आणि त्याचं पब्लिक लाईन मधून गेलं तर तुम्हाला चरण दर्शन भेटतंय. आणि मेन गोष्ट एवढी गर्दी पण नाहीये. पण कंटाळा बघायला ना, कंटाळा एवढा आलाय ना सगळ्यांना. अरे यार स्टॉप कर हा. एवढा कंटाळा आलाय ना काहीच. ती बॅग पण पकडायला एवढा वैताग आला ना. बघा ती एक बॉटल, ही बघा मम्मी बॉटल पण नाही. कॅम्पा. आता आतमध्ये एंट्री टाकलेली आहे. आणि जस्ट जो टेम्पल बघायला नाही लिटरली एकदम बादशाह वाटतं बघायला पण. आणि बाहेरच्या साईडला तुम्ही बघितलं तर बाहेरचा एक एंट्रन्स वेगळा आणि आतमधला एंट्रन्स वेगळा. आणि इकडचा पॅसेज वगैरे मला मुंबईच्या राजाचं हेच जास्त भारी आवडतं की मॅनेजमेंट चांगलं आहे. म्हणजे मेन म्हणजे काय बघा, हा आतमध्ये एंट्री टाकल्यावरचा विषय सगळा. हा देखावा चांगला आहे, मस्त सेम टू सेम या कलरचा आहे. पण पैसे जाम लुबाडतात. पैसे लुबाडणार तरी आपण फ्री आलोय. आम्ही फ्रीज बाबा सगळं करा, आम्ही नाही पैसे भरणार. का म्हणून भरायचे? बरोबर आहे, का म्हणून भरायचं? देवाने एवढा बाई 20 रुपयाचा वडापाव काही मस्त घरी जाईल. 20 रुपयाचा वडापाव खाल्ला आम्ही, थंडा पिल्ला त्याच्या बदली. पैसे नाही घालतो. पैसे नाही 50 रुपये घेतात तिकीटचे. 50 रुपये 50 रुपये चौघांचे झाले 200 रुपये. 200 रुपयाचा फुल नाश्ता करू. जागेवर हिशोब बी लावला नाही. चला काय नाही, चालतीला आहे नाही काय एवढी गर्दी बिर्दी नाहीये. आरामात दर्शन वगैरे घेते. गाईज फायनली सकाळी पाऊस आणि आता एवढा उन्हामध्ये लिटरली जो कोण काळा असेल ना या उन्हामध्ये दिसेल पूर्ण टोटली कोण मेकअप करून येतो. एवढ्या हालत खराब पण नाही. आता जरा 65% की मंडप लागले म्हणून आता हवा लागते चांगली. आता बाजूलाच आहे आमच्या एक्झॅक्ट गणेश गल्लीचा राजा. तर तुम्हाला त्याचं पण दर्शन घेऊन देतो. चला जवळच आहे पटकन. मस्त मुंबईचं दर्शन पण झालं. एकदम सुंदर झाला. डायरेक्ट समोर इथे पण चरण दर्शनच झाला. चला आता आलो जस्ट बाहेर. आता कुठल्या तरी एका गणपतीला बघत जाता तर कुठला लागतं आपल्याला. मेन गणपती सगळे झाले आमच्या कवर करून सगळे झालेत. आता बाकी गणपती बाकी राहिलेच 2-3 ते करतो आणि मग आम्ही निघतो घरी जायला पटापट. तरी अजून भरपूर टाईम आमच्याकडे नाही बोलतो तरी 1 वाजले आत्ताशी. 4 वाजेपर्यंत बघूया जेवढं काय होतंय. नाही तर घरी जाऊयात रिटर्न. चला कसं वाटलं मी प्रत्येक गणपतीचे दर्शन? मस्त सुंदर 100%. A few moments later. चला आता चालेलो आम्ही खेतवाडीच्या राजाला. इकडनं टॅक्सी करायला लागते. किती होतं टॅक्सी तरी? किती लांब इकडनं तरी बघायला गेलो तर आपण 3 किलोमीटर ना. ठीक आहे 3 किलोमीटर आहे इकडनं. आपल्या लालबागच्या इकडनं बाहेर निघलात ना तर का तिकडनं सरळ तुम्हाला टॅक्सी भेटेल एक साईडला. थोडंसं पुढे जावं मेन रोडला बाहेर पडल्यावर तुम्हाला टॅक्सी भेटेल. मग तिकडनं डायरेक्ट खेतवाडीच्या राजाला जायला. ठीक आहे चला आता आम्ही चाललोय मम्मी वगैरे सगळ्या फॅमिली वगैरे जाऊयात. चला लास्टचे गणपती करूयात आणि मग जाऊयात. मस्त आलं सकाळपासून खूप छान दर्शन झालं सगळ्यात गणपतींचा. सो आता लास्टचे गणपती करूयात आणि मग जाऊयात घरी. चला दमलो बाई. चालायची कॅपॅसिटी गेली म्हणून टॅक्सी वाले आता सगळे जण. तर काही जस्ट आपण आता आलेलो आहे खेतवाडीच्या 13व्या गल्लीत आलेलो आहे. आता उलट आपल्याला जायला लागणार तिकडे. चला हळूहळू जाऊयात. पहिल्याच गल्लीमध्ये आता 13वी गल्ली लागली अजून 12 म्हणजे भरपूर आहे बाई. जाऊया चला हळूहळू. गर्दी पण कमी आहे दर्शन पण भेटतंय. सो हळूहळू जाऊयात चला. हिनी पी इथं खायला बी चालू केले बघा. बाकी लाल झाले खायला. खरी भुकेलेले आहेत. द्या आवळे खायल्या बाई. भुका लागल्या प्रत्येकाला जाम. अजून पण आम्ही एका वडापावरती जीव काढतोय. वडापाव पहिला थंडे पिले. थंड विकले पिले. थंड विकला भात बी खाल्ला. त्या गावाला भाई डेकोरेशन बघा ना भाई अलगच केलं. खतरनाक वाटतं म्हणजे एक नंबर वाटतं. आतल्या साईडला बघा मूर्ती बघा.
गाईस 13व्या गल्लीचं दर्शन झालेलं आहे. आता बाकी गल्ल्या बी आपल्याला फिरायच्या आहेत. असते असते जाऊ बघूयात. आपल्या 3-4 टायमापर्यंत झाल्यात तर ठीक, नसेल तर मग आपल्याला हळूहळू करून निघायला लागणार घरी, कारण की भरपूर टाईम पण झालेला आहे. त्याच्यामुळे सकाळपासून बाहेर आहे. मुंबईचे सगळे झाले, आता 13व्या गल्लीतलं झालेलं आहे. आता बाकी गल्ल्या आहेत त्या फिरूयात. चला. काही जण छोट्यानं बरा काम दिला का एक. तुम लोग का अच्छा काम है रे मस्त. छुट्टी है क्या स्कूल को? छुट्टी है क्या तुम लोग को? छुट्टी है क्या? कितना दिन? 5 दिन 5 दिन 9 दिन 10वें दिन विसर्जन. अच्छा मॅनेजमेंट अच्छा आहे. बरं एक अच्छा लगा. काही छोटी छोटी पोरं सुद्धा इथे आहे आणि खूप छान वाटतं. म्हणजे की ते लोक मॅनेजमेंट म्हणजे सगळे लोकांना वगैरे सोडतं ते भारी वाटतं. त्या साईडला मेन पब्लिक रोड आणि इकडनं प्रायव्हेट म्हणजे जे पास वगैरे पडतात त्यांच्यासाठी लाईन आहे. बॅकग्राऊंड हां VIP लाईन 100%. चला. काहीच एवढी भारी मूर्ती आहे बाई, लिटरली डोळ्यासमोर बघतोय मी. हे बघा खतरनाक आहे मूर्ती, खतरनाक आहे बघा. आणि ते बघा प्रत्येकाचं एक एक लिहिलेलं आहे बघा. कल्की अवतार, बलराम अवतार, श्रीकृष्ण अवतार, श्रीराम अवतार, परशुराम अवतार, सगळं काय लिहिलेलं आहे इथे बघा. आणि असा काय थीम आहे. आता चाललेलो आम्ही मेन जी 38 फुटाची मूर्ती आहे, केतवाडीच्या राजाची मेन मूर्ती. तर रात्री यायचं असेल थीम वगैरे आहेत रात्री बघायला भेटेल. पण मी तुम्हाला सांगेन बाई दिवसा का येत आहे, कारण की आता आमचा दिवस कसा गेला माहिती नाही. एकदम चांगला गेला की प्रत्येक गणपतीचं दर्शन आम्हाला भेटलेलं करायला. त्याच्यामुळे बाकीच्या वेळेला बाई गर्दीमध्ये सगळ्यांना टाइमपास होऊन जातं, तास तिकडेच निघून जातात. पण आमचं ते काय झालं नाही. आम्हाला छान प्रकारे दर्शन पण भेटलं आणि सगळं काय भेटलेलं आम्हाला. चला. छोटी मूर्ती लय भारी. बापरे केवढी मोठी आहे ही मूर्ती. ही नेतील तरी कशी काय काय रे देवा. कुठल्या कुठे पोहोचेल विचार कर ना. कुठल्या कुठचं किती माल्याचे आहे? 3 माल्याचे आहे का 4 माल्याचे होईल मूर्ती? खतरनाक ना. जाम मोठी मूर्ती आहे. जाम जाम जबरदस्त मूर्ती आहे, काय पण बोला. केतवाडीच्या राजाची मेन मोठी मूर्ती सर्वात. आणि भावांनी थांबण्यासाठी आपल्याला फोटो दिले. धन्यवाद भावांनो. चला गणपती बाप्पा मोरया. चला. इथे ना ही किती माहिती आहे का, ही 10वी गल्ली आहे आणि बाजूला 9वी गल्ली आहे. बाजूबाजूलाच गणपती आहेत पण रांगेमध्ये एक कन्फ्युजन आहे. आम्ही सगळेजण 9व्या गल्लीसाठी रांग लावली होती आणि इथे कोणीच नाही आहे. तर पहिला आपण 10व्या गल्लीमध्ये जाऊयात आणि याचं दर्शन घेऊन येऊया. मंडळी मूर्ती बघू शकता. 10व्या गल्लीची मूर्ती आहे ही. एक नंबर. बॅकग्राऊंडला बघा ना कसला वाटतं बाई, डेंजर. बघायलाच खतरनाक वाटतं. आणि तुम्हाला असं वाटत असेल की फक्त तो हे म्हणजे काय बोलतो प्लायवूड टाईप लावलं, तर प्लायवूड ना ती ॲक्च्युली रियालिटीमध्ये पूर्ण मूर्ती आहे पाचवी. हे बघा कसलीच मूर्ती आहे बघा. 40 फुटाची मूर्ती आहे. 40. काहीच यांचा भारी आहे. सगळ्या गल्लीमध्ये ना सगळी छोटी छोटी पोरं आहे बघा. बाप्पाचा आपला खूप सुंदर मूर्ती आहे बघा. एक नंबर. 1 इंचाची मूर्ती आहे. गणपती कुठे पण त्याच्यात? हा 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 हा. एक नंबर बघा. क्या तेरे को यूट्यूबर बनने का है? यूट्यूबर बनने का तेरे को? मेहनत बहुत है, करेगा तो होएगा. देख आता आपण आलेलो आहे केतवाडीचा युवराज त्या जागी आलेलो आहे आणि मूर्ती देखील खूप छान आहे. बॅकग्राऊंड जो बघाल ना तुम्ही खूप सुंदर वाटतं बघा ना. युनिक वाटतं एकदम. याला बाईला ते बोलायला ठेवले वाटतं. एक बोल. गणेशाची मूर्ती बघा. काय जस्ट आपण आता आलेलो आहे. कोणचा गल्ली आहे? चिंतामणी 9 केतवाडी 9वी गल्ली आहे मध्ये. आणि यांची मूर्ती देखील एक नंबर आहे बघा. बघू शकताय. हे बघा कसलीच मोठी मूर्ती आहे बघा. आणि सगळे कार्यकर्ते आपले छोटे छोटे कार्यकर्ते आहेत. सो खूप छान करता तुम्ही लोक आणि आवडतं. कारण की मी ॲक्च्युली VIP लाईन टाईपमध्ये आलो होतो बट पाठवलं नाही, कारण की विचार करा बाकीचे कोणी पब्लिक असेल त्यांना डायरेक्ट हे म्हणून पाठवून देतात आतमध्ये. पण तरी पण यांचा मॅनेजमेंट चांगला आहे बारकीपूर असून सुद्धा. बट ठीक आहे चला आपण दर्शन पण घेऊयात आणि तुमच्यासमोर मी मूर्ती सुद्धा तुम्हाला दाखवून देतो. हे बघा खूप छान अशी मूर्ती आहे बघा. आपल्याला आत यायला मदत या छोट्याने केली आहे का? खूप छान. आपण आता चाललेलो आहे 8व्या गल्लीचं दर्शन घ्यायला. आणि मित्रांनो बारक्या भावाने आपल्या छोट्याने आपल्याला प्रत्येक गल्लीचं दर्शन घेऊन देतोय भाई. खूप भारी आहे. अशीच फॅन फॉलोइंग आणि अशीच फॅन्स राहू दे भाई. खूप प्रेम राहतं तुमच्या लोकांचा. सो चला. आणि ही बघा ही मूर्ती बघा. काही 7व्या गल्लीचं दर्शन घेऊन देतो तुम्हाला आता. बाप रे
खतरनाक रे मंडई. ही तीच मूर्ती आहे भाई जी मला आवडायची. खतरनाक यार. हीच मूर्ती मला बिन बघायची होती. सही वाटतं यार. गाईज बरोबर गणेश गल्लीचे 14 गणपती नावं ठेवलेले आहेत. गल्ली गल्लीतनं दर्शन आहे भाई सगळ्या गणपतींचा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर गाईज आपण आता चाललेलो आहे 6व्या गल्लीला दर्शन घेण्यासाठी. इथे देखील आपल्याला त्यांनी कोऑपरेट केलेलं आहे इथल्या सभासदांनी आणि खूप भारी वाटतंय. हाय हाय करा. चला जाऊयात आपण आता आतमध्ये दर्शन घ्यायला. डायरेक्ट दर्शन आहे भाई. चांगलं वाटतंय. असंच कोऑपरेट करा प्रत्येक युट्यूबरांना कारण की आमच्याच माहिती देखील तुम्हा लोकांना म्हणजे इकडची जी पब्लिक आहे जी येत नाही ती पब्लिक प्रत्येक गणेश गल्ली फिरेल आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की फिरा तर तुम्हाला सुद्धा भारी वाटेल. चला आपण जाऊयात आता आतमध्ये. वाव 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 सुंदर सुंदर एक नंबर मूर्ती एक नंबर. खतरनाक भाई. प्रत्येक गणेश गल्लीला प्रत्येक मूर्ती भारी यार. प्रत्येक मूर्ती एक नंबर. खेतवाडीचे सम्राट तुम्हाला चरण दर्शन घेऊन देतो. चला भाई लिटरली यार खूप भारी वाटतं यार की एवढ्या वर्षात नाही खूप चांगलं दर्शन वगैरे सुद्धा भेटते. हे बघा चला. मंडई आपल्या इथे बघू शकताय. जय गणेश मोरया मंगलमूर्ती मोरया. काय वाटतं एवढ्या गणेश गल्लीचे प्रत्येक गणपती फिरलात तुम्ही? खूप खूप छान वाटतं. खूप छान. अच्छा ही मराठी शिका महाराष्ट्रात राहत आहे काय विषय नाही. सगळ्यांनी करावं. हा चला जाऊयात बाहेर आपण. गाईज आता चाललेलो आपण 5व्या गल्लीत खेतवाडीचा सुका करता. तिसरी गल्ली आहे. हा तिसरी गल्ली बघा खेतवाडीची तिसरी गल्ली आहे. चला आता इथे सुद्धा आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊ. बाबा बाबा डेंजर मूर्ती आहेत रे. एक एक खतरनाक मूर्ती आहेत भाई. स्टार्टिंग पासून बघत आलोय पण एवढ्या भारी भारी मूर्ती आहेत ना बघून घ्याय. बघा आधी विठ्ठल रखुमाई मूर्ती आहे बघा. खतरनाक मूर्ती आहे बघा. आश्चर्यचकित सारखी गोष्ट आहे की एवढ्याशा गल्लीमध्ये कशा एवढ्या मोठ्या मूर्त्यात विचार करा तुम्ही. उगाचच नाव नाही ठेवले गणेश गल्लीचे महाराज आहे. खतरनाक. आपण सगळे गणेश गल्लीचे गणपती कव्हर केले आहेत. फक्त 2 का 3च राहिले आहेत ते कव्हर करूयात. पण खूप भारी वाटलं भाई. एवढ्या वर्षात ना फर्स्ट टाइम एवढे सगळे गणपती केले आहेत. सो एन्जॉय करा. एवढे पाय सगळ्यांचे दुखतात ना भाई. पाय गळ्यात आले. गळ्यात घालायची वेळ आलेली आहे सिरियसली. पण भरपूर मदत केली इकडच्या सगळ्या सहकार्याने. सगळे जे कोणी छोटे आपले सगळ्या सभासदांनी इकडचे मदत केली. खूप छान वाटलं आणि तुमच्या लोकांचा खूप धन्यवाद मनापासून की तुम्ही प्रत्येक गणपती म्हणजे प्रत्येक मूर्तीच्या समोर आम्हाला दर्शन घेण्यास दिलात. म्हणजे खूप भारी वाटतं ते. खूप भारी वाटतं खरंच. आणि आजचा दिवस भरपूर अनएक्सपेक्टेड यार. म्हणजे वाटत पण नाही आम्हाला की आम्ही सगळे गणपती कव्हर केलेत भाई. लिटरली विचार करा मुंबईचे सगळे गणपती कव्हर केले. कुठलाच राहिला नाहीये. आता जेमी ते मी फक्त उमरखाडीचा राजा राहिलाय बट तो इथे नाहीये. तो दुसऱ्या साईडला आहे त्याच्यामुळे आम्ही आता तिकडे जाणार नाहीये. बट बाकी सगळे गणपती आम्ही कव्हर केले आहेत. मंडई आता आपण आलेलो आहे गणेश गल्लीच्या 4थ्या गल्लीला आलेलो आहे. खेतवाडीच्या 4थ्या गर्दी नाहीये काही नाहीये. चला पटपट जाऊ आपण आता खेतवाडीच्या. सॉरी मी सारख्या तेच बोलतोय. गणेश गल्लीची 4थीच गल्ली आहे पण शेवटी. चला खेतवाडीच्या 4थ्या गल्लीला आलेलो. बाबा 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 छोटीशी लालबागची मूर्ती आहे. लालबागची पण नाही युनिकच मूर्ती आहेत. डोळे बघ ना किती क्यूट. बाप्पाचे की डोळे बघ ना किती क्यूट आहेत. हे बघा राजा खेतवाडीचा इको फ्रेंडली गणपती. इको फ्रेंडली मस्त केला. लास्ट आहे एकदम लास्ट आहे. हा बाप्पा करून आम्ही आता सिरियसली घरी जाणार आहे कारण की आता पुढे कुठल्या गल्ल्यात नाही आहेत. ज्या होत्या ते सगळ्या कव्हर केल्या आम्ही. पहिली दुसरी काय समजलं नाही आम्हाला पण होती. दुसरी तिसरी स्टेशनला जाणार आहे आता आम्ही. चला जाऊयात. फोटो काढायची आवड बघा. एकटीच आहे बाप्पा समोर. कुंभारवाड्याचा राजा आहे. एकटीच फोटो काढत बसले बघा.